मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय पालक पनीर, एक वेगळ्याच तरीकेने बनवणार आहोत। आपण काय साहित्य घेतले ते बघूया। हा पालक आहे, निवडून साफ केलेला। हा 3 पाण्यात मी धुतला आणि गरम पाण्यात टाकला आणि गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकला। आता बघा हा हिरवागार पालक आहे ना, आपल्याला जास्त शिजवायचा नाही, जास्त नाही शिजवायचा, पण एवढा तो शिजतो तो टाकल्यावर त्याला ना आता वाटून आपण प्युरी पेस्ट म्हणजे ती दाखवतो तुम्हाला मी काय काय घेते ते। आता हा बघा, हा पनीर घेतलाय आपण, धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मग नंतर फ्राय करणार आपण। हा अर्धा किलो पनीर आहे। तरी बघा आपली पालकची प्युरी वाटून झालेली आहे। बघा किती छान कलर आलेला आहे। तर मी आता तुम्हाला कांद्याची पेस्ट कशी बनवतात ती दाखवते। तेव्हा आपण कांदा टाकतो, पेस्ट बनवायला कांदा टाकतो। कांदा फ्राय करून घेतो आपण, त्यानंतर तो मिक्सरमधून वाटून घेणार आहे। आणि हे बघा कांदा आपण हलका गुलाबी रंगावर आला ना की काढून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये टाकायचा आहे। थंड झाल्यावरच वाटून घ्या, गरम असताना कांदा वाटू नका, थोडं थंड होऊ दे, ठीक आहे। त्यानंतर आपण ह्याचं वाटून घेणार आहोत। बघा पनीर आपण वॉश करून घेतलाय। आता आपण टाकतोय बघा, 4 चमच पहिले पण टाकलेले आहे, ते 4 चमच टाकले। एवढंच लाल करायचं आपल्याला, हलका लाल ठेवायचा आहे। मिरचीची मस्त चुरचुरीत फोडणी देऊन घ्या। मस्त मिरची ना अशी एकदम महाबळेश्वरला खाल्लेली मस्त मिरची होती, एकदम डाळीमध्ये डाळला तडका दिलेला, डाळ तडका। आणि त्या मिरचीला काय चुरचुरीत मिरची होती, माझं तर अजून लक्षात राहिलं ती। एवढी मस्त चुरचुरीत बनवा। जिरं टाकतोय, हे बघा जिरं टाकतोय, थोडंच टाकायचं, अगदी थोडंसं जिरं ऍड केलं बघा। जिऱ्यासोबत आपण मिरची पण ऍड केली, कांदा आणि थोडी हिरवी मिरची ऍड केलेली आहे त्यात। बघा तुमच्या तिखटावरती अवलंबून आहे, तुम्ही जसं हे आपल्या ग्रेव्हीमध्ये जाणार आहेत मिरच्या, आणि ती आपण फ्राय करून ठेवल्या त्या हे करायला, डेकोरेशन करायला। हलका गुलाबी झाला ना कांदा, हे बघा आपण हिंग टाकतो, 1/2 चमचा हिंग आहे। हे बघा लसणाची पेस्ट आहे, ही ना पालकच्या प्युरीवर वाटलेली आहे, त्यामुळे काय झालं त्याला हिरवा कलर आला। लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट आहे, हे आपण आता टाकू। आणि ती नुसतीच लसणाची पेस्ट लसणाची होती, ज्याच्यामध्ये ती पालकची ग्रेव्ही मिक्स आहे। तुम्हाला दाखवायचं होतं ना म्हणून नंतर। तेव्हा अर्धा चमचा आपण टीस्पून हळद टाकतो। तेव्हा पनीर आहे ना थोडेसे ठेवलेले आहेत मी, ते आपण कुस्करून टाकूया। त्यांना फ्राय नाही करायची गरज आहे, डायरेक्ट टाकू शकता तुम्ही, शिजून निघतील। हां हे शिजून निघतील म्हणजे। हां, तिने पहिले बनवलेली आहे रेसिपी, आमच्या जुन्या पण अपलोडेड आहेत चॅनलवरती। तुम्ही पनीरच्या रेसिपी बघा, आम्ही मशरूम पनीर बनवलेला, खूप छान रेसिपी झालेली। आपलं म्हणून तारीफ नाही करत आहे, मिरची केली। मी तर कधी कधीच येते इथे, तर मी माझ्या घरी असते, पण माझी रेसिपी बघा, माझ्या आईची रेसिपी खूप चांगली बनलेली आहे, ती मला खूप आवडली। मशरूम पनीर, त्याचं नाव काहीतरी वेगळं आहे काय, आणि मी बघितलं आणि बनवलेली खाल्लंय पण, त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगू शकते की शिमला मिरची, पनीर भरलेली शिमला मिरची, पराठा, असं काय काय केलंय आपण। मला वाटतं प्लेलिस्ट मध्ये रेसिपी असणार, मला वाटतं पालक पनीर आहे, जरूर बघा आणि बनवून बघा मेन तर। आणि कमेंटमध्ये माझ्या आईला सांगायला विसरू नका, ती वाचते कमेंट। आणि तुम्ही प्लीज माझ्या आईला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या होत्या तुमच्या रेसिपी, आमची पद्धत वापरून। बघा आणि पनीर कुस्करून टाकला ना तर मस्त ग्रेव्हीला ना एक थिकनेस वेगळीच येते। आता आपण त्याच्यामध्ये
दुसरे इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. हे बघा. ही आपली पालकची प्युरी पालकची आली, पुरी शिजून शिजवून आणि वाटून वाटून घेतलं. हां वाटून घेतली. ही आपण ॲड केली त्यामध्ये. तर आपण ते वेस्ट नाही घालवणार, त्यात थोडं पाणी ॲड करून या प्युरीमध्ये टाकणार आहोत. ठीक आहे. आणि खूप कमी साहित्यात बनतं. एक पनीरचा खर्च पडतो आणि पालक एक दोन जुडीमध्ये काम होऊन जातं. पनीर पण तुम्ही बघा कसा मिळतो तुम्हाला. एकदा घरी बनवाल ना, तुमच्या घरात एकदम खुश होतील. काही कठीण रेसिपी नाही बघा, इझी रेसिपी आहे एकदम. ग्रेव्ही टाकल्याच्या नंतर आहे ना, चांगली परतून घ्या थोडी. त्यानंतर पाणी ॲड करा. ओके. आता याला उकळी येऊ देत. अर्धा चमचा मीठ टाकते मी. वरून थोडं टाकते बघा. थोडं मीठ ॲड केलेलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही तुमचं मीठ हे करू शकता, कमी जास्त. हे बघा, पाव चमचा साखर आहे. साखर घेतले पाव चमचा. आपण मीठ आणि साखर आपली टाकून झालेली आहे. तर जरा उकळी येऊ दे, मग आपण पुढची प्रोसेस करूया. तर आता ना आपण पनीर ॲड करतोय. आता आपण पनीर टाकला. हा बघा आपला फ्राय केलेला पनीर होता. व्हिडिओ पूर्ण बघा, काय मिस होईल तुमचं. आणि आता जरा शिजू दे पनीरला ग्रेव्हीमध्ये. आपण थोडंसं दूध टाकतो. पाव कप, जास्त नाही, पाव कप. दूध टाकलं ना, एक जी अशी मस्त टेस्ट येते. जास्त ती मी सांगू शकत नाही कशी येते, तुम्ही बनवून बघा. छान टेस्ट येते ग्रेव्हीला, जी आपली हॉटेलमध्ये धाब्यामध्ये आपण खातो ना त्याला येते तशी. ठीक आहे. आता ही थोडीशी मळई आपण दूध आटवून केलेली आहे ती आपण टाकतो. मलाही नाही घरात तर काही नाही, दूध आटवायचं थोडं. फ्रेश क्रीम पण बाहेर भेटते. जर तुम्हाला ती आवडत असेल तर ती बनवा, टाकायची. नाही तर घरात तुम्ही रेडी करू शकता. दूध आटवायला ठेवायचं आणि बनवून घ्यायचं. तर प्रत्येक गोष्टीसाठी कुठे धावत होत. जर घरातल्या घरात बनत असेल तर माझं चॅनल जरूर बघा, माय आर्ट वर्ल्ड. त्याच्यावरती रांगोळीच्या नवीन नवीन आयडिया येत आहेत. आता एक व्हिडिओ ॲड केला आहे स्वस्तिकचा, तो देखील पाहायला विसरू नका. ठीक आहे. माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती हे दिलेलं आहे हँडल. त्या हँडलला प्रेस केलं की तुम्ही डायरेक्ट तिकडे पोचाल. बोल. आता आपण सर्व करून दाखवूया. हे बघा, डिशमध्ये घेऊन दाखवतो तुम्हाला.